नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घडत असलेल्या घटनांसंबंधी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार बी.ए. कापसे यांना निवेदन देण्यात आले। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग आणि हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे। कोरोना महामारीच्या काळात सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये देखील महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरूच आहे। भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशने सदर घटनांचा पुरावा करून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले, पण साधा प्रतिसादही सरकारने दिलेला नाही। महाराष्ट्रातील महाविकास सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत संवेदनशील आणि निष्क्रिय आहे। याकरता महिलांच्या सुरक्षेबाबत कडक कायदे बनवण्यात यावे अशी मागणी भाजप महिला आघाडीचे अध्यक्ष सोनाली जाधव यांनी केली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे महिलांवर जे अत्याचार, बलात्कार व हत्याकांडाचे जे प्रकार घडत आहे, तसेच कोविड सेंटर इतका संवेदनशील काळ असताना कोविड सेंटरमध्येही महिलांचा विनयभंग आणि बलात्काराची जी घटना घडत आहे, अशा घटनेचा आम्ही निषेध करत आहे आणि त्याबद्दल आम्ही महाविकास आघाडी सरकार विरुद्धात आम्ही प्रत्येक कार्यालयात आम्ही हे निवेदन सादर करत आहोत की महिलांची सुरक्षा ही आज कोणाच्या भरोशावर आहे। जर आज महाविकास आघाडी सरकार आपल्याला सुरक्षा देऊ नाही शकत, तर सुरक्षा मागायची कोणाकडे? हा विषय खूप मोठा गंभीर झालेला आहे। फक्त हा आम्ही महिला कुठलेही महाराष्ट्रातली असो, कुठलीही महाराष्ट्रातली एकही महिला आज सुरक्षित नाही आहे आणि ती सुरक्षित असावी यासाठी दिशासारखे कठोर कायदे सरकारने करावेत। यासाठी मी प्रयत्नशील नेहमीच राहणार आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की महिला सुरक्षेचा विषय गंभीरपणे घ्यावा आणि महिलांना सुरक्षा पुरवण्यात यावी। यावेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सोनाली जाधव, पुरोगामी पत्रकार संघाच्या महिला समिती संघटन महिला पत्रकार वर्षा पाटील, छाया सोनवणे, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, तालुका महामंत्री डॉक्टर अनिल महाजन, सरचिटणीस विश्वास पाटील, जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्त्या संयोजक गोविंद कोठावदे आदी उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगुर्डे, कळवण।